शाखा प्रमुखांची शिवसेना भवन इथे सध्या बैठक सुरू आहे। शाखा प्रमुखांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या वतीने निरीक्षक नेमून विधानसभा निहाय बैठका घेतल्या जात आहेत। यानंतर स्वतः पक्षप्रमुख शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत। विभाग प्रमुखांची सुद्धा बैठक सेना भवन येथे बोलावण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक चर्चा करूया। आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची ही बैठक महत्त्वाची समजली जाते। नेमकी कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते? श्रुती, प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर विभाग रचनांचं नोटिफिकेशन हे निघालेलं आहे। त्याचबरोबर ती मागील 2 ते 3 वर्षांपासून महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत। स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेला फारसं अपयश मागच्या वेळी मिळालेलं नव्हतं। त्यातच पक्ष फुटल्यानंतर अनेक जणांनी त्या ठिकाणी पक्षप्रवेश विविध पक्षांमध्ये केलेले आहेत। अशातच आता पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मोड बांधण्यासाठीच ह्या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं जातंय। प्रामुख्याने सांगायचं तर मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून आज उद्धव ठाकरेंनी शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, महिला शाखा प्रमुख, विभाग संघटक यांची ही महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये जे मुंबईतले आमदार आहेत त्यांना देखील प्रामुख्याने उपस्थित राहण्यास सांगितलेलं आहे। त्यामुळे एकूणच आजच्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्याचबरोबर ती आमदारांवरती विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर निरीक्षक यांची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच ग्राउंड झिरो पासून शिवसेना पुन्हा एकदा पक्षबांधणी त्याचबरोबर ते इतर गोष्टींसाठी सुरुवात झालेली आहे। मुंबई महानगरपालिका असो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो, या कशा सामोरे जायच्या आहेत या संदर्भात आज उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करताना पाहायला मिळतील। शिवसेनेचे अनेक आमदार शिवसेना भवनामध्ये दाखल झालेले आहेत। प्रमुख नेते हे देखील उपस्थित आहेत। त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं पक्षाकडनं काय निरोप दिला जातोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील। दुसरीकडे युतीच्या ज्या चर्चा चालू आहेत त्याबाबत उद्धव ठाकरे काय शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुखांना मार्गदर्शन करतात हे देखील या बैठकीत सांगतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सूरज, या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। आणि आता इतर काही महत्त्वाच्या बातम्या बघूयात।